Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 20 on the chapter similarity. You know that this is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet and listen all these lectures. You will definitely get benefited because I have tried to explain the things in very simple way by using both English and Marathi languages. Okay, so main thing is not what mathematics I know. I don't want to show that. I want you to understand what I am teaching. मग त्या दृष्टीने ही लेक्चर्स मी तयार केलेली आहेत. ही फार पॉलिश्ड अशी लेक्चर नसतील कदाचित, परंतु ही जर नीट ऐकलीत तुम्ही तर तुम्हाला डेफिनेटली याच्यामधून खूप चांगला फायदा होऊ शकेल. ओके, सो आय विल कंटिन्यू विथ दिस चॅप्टर सिमिलॅरिटी. गेल्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा रिझल्ट प्रूव्ह केला की जर आपण असं प्रूव्ह केलं आहे की जर ट्रायंगल ABC हा जर सिमिलर असेल टू ट्रायंगल PQR हे दिलेलं आहे मला, तर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, BC square upon QR square and AC square upon PR square. म्हणजे काय झालं, या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा आहे. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. बघा, AB आणि PQ या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, AC आणि PR ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, BC आणि QR करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, त्यांच्या स्क्वेअर्सचा रेशो. मग आता ह्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स. पहिला प्रॉब्लेम आपण गेल्या लेक्चरला डिस्कस केला होता सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधला. नाव कम टू द सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. त्यांनी काय म्हटलंय बघा, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू ट्रायंगल्स इज 2:5. इफ द एरिया ऑफ द स्मॉल ट्रायंगल इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर्स, व्हॉट इज द एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल? लक्षात घ्या, आपण दोन ट्रायंगल आहेत ना, ते ABC आणि PQR मानूया. सो सोल्युशन काय दिलंय ते लिहित नाही मी पुन्हा. तर आपण असं करूया की लेट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR बी सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आणि आपण असं अश्युम करूया की ट्रायंगल ABC इज स्मॉलर ट्रायंगल अँड ट्रायंगल PQR बिगर. ते लिहिण्याची गरज नाही खरं. ट्रायंगल PQR बिगर ट्रायंगल. ओके, मग त्याच्यामुळे काय होईल, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC divided by area of the triangle PQR, it will be काय होईल, त्यांनी दिलेलंच आहे तुम्हाला ना. बघा, 2:5 असा तुम्हाला रेशो दिलेला आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा. मग करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या एवढा असतो. म्हणजे इथे काय असणार, 2 स्क्वेअर्ड अपॉन 5 स्क्वेअर्ड असं ते असणार. म्हणजेच ते काय झालं, 4/25. सो इथे व्हॉट वी कॅन से, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, म्हणजेच काय झालं की आता त्यांनी दिलेलं ना, इथे काय दिलंय बघा की द एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल 64. आपण स्मॉलर ट्रायंगल ABC मानलाय, त्यामुळे ते 64 डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR दॅट इज इक्वल टू 4/25. So when you cross multiply 4 into area of the triangle PQR is equal to 64 into 25. त्यामुळे एरिया ऑफ द ट्रायंगल PQR विल बी किती होणार, हा 4 मला इकडे आणावा लागेल. सो एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू 64 गुणिले 25 भागिले 4, म्हणजे हे 16 चौक 64 आणि 25 गुणिले 16 म्हणजे 400.
square centimeters. See, this is the straightway application of that result. एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगल्सच्या रेशो कसा असतो हे जे काही तुम्ही सांगितलं ना त्याचा इथे डायरेक्टली आपण यूज केलं. कळलं का तुम्हाला? हाऊ यू आर युझिंग द रिझल्ट्स दॅट यू हॅव प्रूव्ड इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स. दॅट इज द ब्युटी ऑफ मॅथमॅटिकल म्हणजे मॅथमॅटिक्स ॲक्च्युअली. आता हा तिसरा जो रिझल्ट आहे तो पण बघा. त्याच्यामध्ये काय आहे? सी, एकतर तुम्हाला दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले असतील, नसतील तर तुम्हाला ते सिमिलर आहेत हे प्रूव्ह करावं लागेल आणि मग तो रिझल्ट वापरा. इथे त्यांनी काय दिलं आहे? ट्रॅपेझियम ABCD, AB इज पॅरलल टू CD, डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट P. इथे त्या इंटरसेक्ट होतात. तर काय होणार बघा, ही आधी AB ही आणि CD ही पॅरलल लाईन आहे आणि ही AC ही त्याची ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर हा जो अँगल आहे ना BAC किंवा BAP काही म्हणा, कारण A आणि C यांच्यामध्ये P आहे तो अँगल, आणि हा जो अँगल आहे ACD हे दोन कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले, बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स वेन टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे ते सिमिलर झाले. हा जो इथला अँगल आहे BPA आणि इथला DPC हे विरुद्ध कोण आहेत? अपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट, त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे दोन अँगल्स कुठले जर ट्रायंगल तुम्ही घेतलेत ना, समजा तुम्ही हा APB हा ट्रायंगल घेतलात आणि इथला मग घेतलात CPD, बघा APB हा ट्रायंगल आणि CPD हा ट्रायंगल, असे जर दोन ट्रायंगल घेतले तर तुम्हाला बघा, म्हणजे आता कसं लिहिणार आपण? डायग्रॅम वगैरे मी इथे काढत नाही, ऑलरेडी इट इज देअर विथ यू, इन फ्रंट ऑफ यू. पण आपण कुठले दोन ट्रायंगल विचारात घेतोय बघा? ट्रायंगल APB, ट्रायंगल APB अँड ट्रायंगल CPD हे दोन ट्रायंगल्स. मग याच्यामध्ये काय झालं? पहिला मुद्दा काय आहे बघा? AB इज पॅरलल टू CD, AC इज द ट्रान्सव्हर्सल, AC इज ट्रान्सव्हर्सल. So angle BAC is congruent to angle ACD, alternate angles. ओके. परंतु हा जो अँगल BAC आहे, आय कॅन राईट इट ॲज, दॅट मीन्स that implies angle BAP is congruent to DCP. Angle DCP. Why this? Because A dash P dash C तसंच B dash P dash D. त्यामुळे तुम्ही अँगल BAC म्हटलं काय बघा, BAC म्हटलं काय आणि BAP म्हटलं काय, अँगल तोच. सिमिलरली हिअर ACD म्हणा किंवा PCD म्हणा, डझंट मॅटर, बरोबर ना? त्यामुळे इथे तुम्ही काय म्हणणार? PC, बघा हे चुकतंय का लिहिलेलं? अँगल BAC म्हणजे कुठला घेतला आपण? BAC, आणि अँगल दुसरा कुठला घेतला? ACD घेतला, बरोबर आहे. पण ACD म्हणजेच PCD, हे चुकतं का माझं लिहिलेलं? BAP हे बरोबर आहे ना? BAP हा इथला अँगल आणि इथला अँगल ह्याच्यामध्ये मी कसा म्हणणार? PCD, सॉरी, अँगल PCD. बिकॉज ऑफ दिस ऑल्सो angle BPA is congruent to angle DPC, angle DPC, opposite angles, vertically opposite angles. So if I consider triangle BPA, हे आपण म्हटले ना वर, triangle APB, so triangle APB and triangle CPD, when you consider, it implies
की अँगल BPA आणि अँगल DPC, अँगल BPA, this is B, angle BPA is congruent to angle DPC. तसंच काय झालं, अँगल BAP also angle BAP is congruent to angle, एकदा तुम्ही BAP म्हटलं की इथे DCP म्हटलं पाहिजे, तेच ते PCD, DCP. Why? Because of this one alternate angles वगैरे आपण लिहिले. Okay, so by angle test, what happens? By angle test, triangle APB is similar to triangle CPD, and as they are similar, their ratios, their areas, त्यांचा रेशो जर घेतला मी, area of triangle APB divided by area of the triangle CPD will be equal to what? AB square upon CD square. कारण इथली करस्पॉन्डिंग, इथली जी साईड आहे AB त्याला करस्पॉन्डिंग CD आहे. तर तुम्ही त्या थिअरममध्ये काय शिकलेला आहात की ज्यावेळी दोन ट्रायंगल सिमिलर असतात, ते आपण इथे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह केलं. आता ते प्रूव्ह केल्यानंतर काय झालं की त्यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्स एवढा असेल. मग इथे AB ला करस्पॉन्डिंग साईड इथली CD, म्हणून AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर. सो दॅट इज डन. कसे हे प्रॉब्लेम्स आपण सोडवतोय हे त्यातली गंमत जी आहे ती त्याच्यामध्ये आहे, ती लक्षात घ्या. So I hope you understand this problem, very simple. Now we will go for actual exercise 1.4. तर इथे अगदी सोपाच प्रॉब्लेम आहे. पहिलाच प्रॉब्लेम बघा. फर्स्ट प्रॉब्लेम from chapter 1. From exercise 1.4. The ratio of corresponding sides of similar triangles is 3/5. Find the ratio of their areas. So we are given the ratio of corresponding sides of similar triangles. It is given to you as 3:5 each. 3:5. Find the ratio of their areas. So suppose triangle ABC and triangle PQR are similar. So AB and PQ are their corresponding sides. So what you know की AB आणि PQ ह्या जर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स असतील तर आपल्याला असं माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of the triangle PQR will be equal to AB squared upon PQ squared. This is the well-known result. Theorem on areas of similar triangles. Areas of similar triangles, ST म्हणतो. पण आता तुम्हाला त्याने दिलेलंच आहे ना तुम्हाला की रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स इज 3:5. So what I can say, area of the triangle APC divided by area of the triangle PQR will be, hey, AB square upon PQ square. But that AB square upon PQ square we can write as AB upon PQ bracket squared. आणि AB अपॉन PQ तुम्हाला 3:5 दिलेलं आहे. सो 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर.
and so final answer is 9/25. This will be the ratio of their areas. हे काय आपल्याला MCQ नाही सोडवायचं आहे ना. MCQ सोडवायचं असतं तर तोंडी लगेच तुम्हाला 9/25 उत्तर सांगता आलं असतं. But here we have to write everything. You have to first assume that triangle ABC and triangle PQR is similar आहे. Once they are similar, you can use the areas of similar triangles theorem. By that theorem, you know area of the triangle ABC upon area of the triangle PQR is AB square upon PQ square, because AB and PQ are their corresponding sides. तर तुम्हाला AB square upon PQ square म्हणजेच AB upon PQ चा स्क्वेअर आहे, हे सिंपल आहे. आणि मग AB upon PQ तुम्हाला 3:5 रेशो आहे, म्हणजे ते 3/5. So it will be 9/25 final answer. I hope you understood this. Very very simple. ठीक आहे. नाउ वी विल गो फॉर द सेकंड प्रॉब्लेम. सी इथे काय दिलेलं आहे की ट्रायंगल ABC हे सोपं आहे अगदी, बट वी विल डिस्कस इट. सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज 1.4. इथे काय दिलेलं आहे बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. दिस इज गिवन. ऑल्सो यू आर गिवन AB इज टू PQ. याचाच अर्थ AB आणि PQ या दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय आहे, 2:3. देन फिलिंग द ब्लँक्स असं ते म्हणतायत. सो एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR दिस इज सेम ॲज AB स्क्वेअर बाय दॅट थिअरम. AB स्क्वेअर्ड अपॉन काय होईल, PQ स्क्वेअर. आणि मग ते AB अपॉन PQ 2/3 दिलेलं आहे, त्यामुळे ते 4/9 होईल. ॲक्च्युली ते असं लिहा 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर, म्हणून ते 4/9 झाला प्रॉब्लेम. व्हेरी सिम्पल. त्यामुळे हे तुम्हाला फिलअप करायचं होतं 4, हे 9, आणि इथे काय लिहायचं होतं तुम्हाला PQ स्क्वेअर. मग हे जेव्हा तुम्ही लिहिलं की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, त्यावेळी आपण तो जो थिअरम आहे तो वापरला. कोणता थिअरम, की ज्यावेळी दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळी त्यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. आणि या थिअरमला नाव काय दिलेलं आहे, थिअरम ऑन एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. तसंच हा तिसरा प्रॉब्लेम बघा, 3 फ्रॉम 1.4. इथे त्यांनी काय दिलंय बघा, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR सिमिलर आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल ABC 80 आहे, ट्रायंगल PQR ची 125 आहे. देन फिल इन द ब्लँक्स. मग आता इथे दिलेलंच आहे ना तुम्हाला, पुन्हा तसंच आहे दिलेलं, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर आहे. आणि काय दिलेलं आहे की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC तुम्हाला दिलेलं आहे की 80 आहे, 80. आणि तसंच एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हे तुम्हाला दिलेलं आहे 125. ओके. तर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हे इक्वल टू काय असणार आहे बघा, 80/125. ओके. पण मग तेच काय असणार आहे तुमचं, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. कशावरून, हे तो जो थिअरम आहे कशाचा, एरियाज ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स, त्यांचा वापर करून मला हे लिहिता येईल. कारण AB आणि PQ यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. मग हे जे काय आहे ना, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हे 80/125 या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुम्हाला. परंतु तो थिअरम तुम्हाला असं सांगतो की या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्स एवढा असतो. म्हणून आपण हे लिहिलं AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. इथे आपण ते लिहितोय की थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ST. म्हणजेच काय झालं बघा, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर हे 80/125 झालं. म्हणजेच AB अपॉन PQ हे किती होणार, इट विल बी √80 अपॉन √125. म्हणजेच हे किती होणार, √80चं काय विषय, 16 × 5.
आणि रूट 80 किती होणार 25 गुणिले 5. मग 16चं वर्गमूळ 4 म्हणून हे 4 इंटू रूट 5 होणार आणि हे 25चं 5 म्हणजे 5 इंटू रूट 5 होणार. सो हे तुमचं रूट 5 कॅन्सल होईल म्हणजे ते फायनल आन्सर 4/5 आलं. म्हणजेच इथे तुम्ही काय सिद्ध केलं, जर त्या दोन्ही ट्रायंगल जे सिमिलर आहे ते आपण नव्हे शोधलं, दिलेलंच आहे तुम्हाला, ते दिलेलं आहे म्हणून तर हा रिझल्ट तुम्ही वापरू शकता की त्यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. मग एबीला करस्पॉन्डिंग साईड PQ आहे म्हणून हे आपण लिहिलं. आणि मग ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल वॉज गिवन टू बी 80/125. त्यांनी दिलेलंच होतं तुम्हाला की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC 80 आहे, एरिया ऑफ द ट्रायंगल PQR 125 आहे, म्हणून मी हे लिहू शकतो 80/125 बरोबर AB² अपॉन PQ². पण मग AB अपॉन PQ मला काढायचं आहे सांगितलंय त्यांनी, ते AB अपॉन PQ म्हणजे वर्गमूळ घेतली पाहिजे. AB² वर्गमूळ AB, PQ² PQ. So whenever I am knowing what is AB² upon PQ² and from that if I am going to calculate AB upon PQ, मला स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे. म्हणजेच मी 80/125चं स्क्वेअर रूट घेणार. पण 80 म्हणजे 16 गुणिले 5 म्हणजे त्यातल्या 16चा वर्गमूळ 4 ते वर्गमूळाच्या बाहेर येईल 4√5. तसंच ते 125 म्हणजे 25 गुणिले 5 त्यातल्या 25चं वर्गमूळ 5 म्हणून 5√5 स्ट्रेटवे कॅन्सल होतील. Because whenever two quantities in the numerator and denominator are equal, they are cancelled. 4/5 फक्त उरलं, so that is the answer expected. So I hope you understood this problem. First 3 problems we have completed. We will continue in the next lecture with the some remaining problems of this exercise we will try to solve. Okay. Again, I appeal at the end to subscribe my channel if you have not yet subscribed and take advantage of all these lectures. Thank you.